नमस्कार. नेहमीप्रमाणे आपला आजचा देखील व्हिडिओ या ठिकाणी खूप भन्नाट आणि खूप युजफुल होणार आहे. त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा आणि आवडल्यास आपल्या मित्रमैत्रिणींना देखील शेअर करा, जेणेकरून त्यांना देखील या व्हिडिओचा फायदा होईल. तर चला सुरुवात करूया आपण या व्हिडिओला. तर आपली पहिली टिप्स जी अशी आहे ती म्हणजे आईस्क्रीमच्या काड्यासाठी. आता आपण बऱ्याचदा आईस्क्रीम आणतो आणि त्याच्या ज्या ह्या काड्या असतात त्या फेकून देतो, परंतु त्या फेकून न देता आपण त्याचा अगदी छान उपयोग या ठिकाणी करणार आहोत, ज्यामुळे आपली खूप पैशाची देखील बचत होणार आहे आणि आपली जी अवघड कामे आहे ती देखील सोपे होणार आहे. बघू शकता अशा जुना जो कपडा असतो त्यातील तुम्हाला छोटासा भाग तुम्हाला कपड्याचा घ्यायचा आहे. अशा पद्धतीने मी माझ्याकडे जुन्या कपड्याचा छोटासा तुकडा काढून घेतलेला आहे आणि जी आईस्क्रीमची दांडी असते तिला मी अशा पद्धतीने हा कपडा गुंडाळून त्याला जे आपल्याकडे रबर असतं जे आपण पैशांसाठी लावण्यासाठी वापरतो ते इथे रबर आपल्याला त्याला लावून घ्यायचं आहे. बघू शकता अशा पद्धतीने एक टूल्स तयार झालेला आहे. त्यावरती आपल्याला सर्वात महत्त्वाची जी गोष्ट आहे ती म्हणजे खोबरे तेल यावरती थोडंसं टाकून घ्यायचं आहे. जास्त टाकण्याचीही गरज नाही. थोडंसं खोबरे तेल आपल्याला यावर टाकून हे जे स्विच बोर्ड असतात ते आपण या ठिकाणी पाण्याने धुवू शकत नाहीत, कारण त्याला करंट लागतो. अशा पद्धतीने जर टूल्स बनवला आणि तुमची जी बोर्ड साफ केली तर नक्कीच तुमचे काम या ठिकाणी सोपे होणार आहे. आणि खोबरे तेलामुळे हे जे चिकट तेलकट डाग असतात ते निघण्यास लवकर मदत होते आणि त्यामुळे स्विच बोर्डच्या करंटपासूनही काही धोका उद्भवणार नाही. नक्की तुम्ही याचा उपयोग करा. खूप फायदा तुम्हाला यापासून होणार आहे आणि हो ट्रिक आवडल्यास आपल्या मित्रमैत्रिणींना देखील शेअर करा. त्यानंतरची आपली दुसरी टिप्स आहे. बघू शकतात मी इथे लिंबू घेतलेला आहे. तुम्ही या ठिकाणी वाळलेलं लिंबू जर तुमच्याकडे असेल ते देखील तुम्ही घेऊ शकतात किंवा ताजं लिंबू देखील तुम्ही या ठिकाणी वापरू शकतात. माझ्याकडे थोडंसं खराब झालेलं लिंबू होतं जे की मी फेकून देणार नाही आहे. त्याचा इथे खूप छान आगळा वेगळा मी इथे वापर करणार आहे. तो कसा तर ते मी व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणारच आहे, त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. बघू शकतात मी इथे लवंग घेतलेले आहे जे की सर्वांच्या घरी किचनमध्ये अवेलेबल असतंच. आपल्याला या ठिकाणी जास्तीत जास्त 4 ते 5 लवंग आपल्याला या लिंबावरती अशा रोवून घ्यायच्या आहे. बघू शकतात मी इथे जवळपास 5 लवंग या लिंबावरती रोवून घेतले आहे. अशा पद्धतीने तुम्हाला हे जे लवंग लिंबावरती लावून घ्यायचे आहे आणि हे जे आहे हे तुम्हाला तुमच्या घरातील कुठल्याही किचनमध्ये किंवा कॉटच्या खाली बाथरूममध्ये हे ठेवायचं आहे. यामुळे तुमच्या घरातील जी दुर्गंधी आहे, सध्या पावसाचे दिवस असल्यामुळे घरामध्ये खूप ओलावा तयार होतो, दुर्गंधी येते, खूप माशा चिलटं यापासून ज्या आपण ही वस्तू बनवली आहे यापासून तुमची खूप घराचे संरक्षण या ठिकाणी होऊ शकते. त्यानंतरची आपली दुसरी टिप्स आहे ती म्हणजे कात्रीसाठी. बऱ्याचदा आपण ही कातर वापरतो, परंतु रोजच्या वापरामुळे तिची जी धार असते ती कमी होते आणि त्यापासून काही कापायला गेलं तर ते कट होत नाहीत. परंतु आपण घरच्या घरी या कात्रीला धार कशी लावायची ते आज आपण या ठिकाणी बघणार आहोत. अगदी सोप्या पद्धतीने आपण ही जी कातर आहे ती नव्यासारखी करणार आहोत. बघू शकता आपण जे हे गोळ्यांचे पाकिट असतात ते गोळ्या खाऊन झालं की फेकून देतो, परंतु हे फेकून न देता आपण या ठिकाणी त्याचा खूप छान असा उपयोग या ठिकाणी करणार आहोत. तुम्हाला शक्य होतील तेवढे या कात्रीने या पॅकेटचे तुकडे करून घ्यायचे आहे. बघू शकता अशा पद्धतीने तुम्हाला हे जितके शक्य होईल तितके तुकडे तुम्हाला करून घ्यायचे आहे. या पॅकेटच्या ज्या कवरमुळे एक कट केल्यामुळे या कात्रीला खूप छान अशी धार मिळते आणि आपली कातर जी धार नसल्यामुळे चालत नाही ती अगदी नव्यासारखी चालते. त्यानंतरची आपली दुसरी टिप्स आहे ती म्हणजे वाती करण्यासाठी. आता बघू शकता आपण जे हातावरती अखंड वात ज्योत जी तयार करतो ती खूप बनवायला अवघड असते आणि किचकट देखील असते. आता बऱ्याच महिलांना रोजची देवपूजा करण्यासाठी वात बनवावीच लागते, परंतु ती अगदी सोप्या पद्धतीने आज आपण बनवणार आहोत. तर ती कशी तर ते मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे. बघू शकता तशा पद्धतीने तुम्हाला एक किसणी घ्यायची आहे जी की आले किसण्याची किसणी आपण घरामध्ये वापरतो. ती किसणी मी या ठिकाणी घेतलेली आहे आणि तुम्हाला अशा पद्धतीने अगरबत्तीची जी काडी असते, समजा तुम्ही दुसरी तुमच्याकडे काडी असेल ती देखील तुम्ही इथे वापरू शकतात आणि अशा पद्धतीने तुम्हाला या किसणीवरती हे असं बघू शकतात अशा प्रकारे तुम्हाला वात बनवायची आहे. आता हे तुम्ही प्लेन जागेवर जर करायला गेला तर ती वात बनणार नाही, परंतु किसणीला थोडंसं ओबडधोबड जी जागा असते त्यामुळे ही वात अतिशय लवकर बनते आणि तुमचे जे अवघड जे काम असते ते लवकर सोपे होते. बघू शकतात अशा पद्धतीचा जर तुम्ही वापर केला तर नक्कीच तुमचे जे अवघड कामे असतात ते सोप्या पद्धतीने तुम्ही करू शकतात. आणि हो व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणींना नक्की शेअर करा आणि हा व्हिडिओ तुम्ही कुठल्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते मला कमेंट्स करून नक्की कळवा. जे कोणी चॅनलवर
चॅनलवर नवीन असाल त्यांनी सबस्क्राईब